नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आजचा नाश्ता होता शेवया आणि दूध. तर ह्या भारतातून म्हणजे मम्मीने पाठवलेल्या शेवया आहेत. आमच्या आईनेही दिल्या होत्या, म्हणजे माझ्या सासूबाईंनी, परंतु त्या संपून गेल्या होत्या. तर अशा प्रकारे आमच्याकडे गावी म्हणजे नाश्त्याला किंवा 3-4 वाजता जी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी शेवया, दूध आणि त्यामध्ये वरून गूळ टाकला जातो. तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना मोस्टली जास्त आवडतात. त्यांनी गाऊलाही खायला सांगितले होते यावेळी. तर गाऊनी खूप एन्जॉय केलं आणि मला ॲक्च्युली तुपामध्ये भाजलेल्या शेवयामध्ये गूळ आणि दूध घालून दुधामध्ये शिजवलेले आवडतात. सो मोस्टली मी त्यामुळे म्हणजे असं टाळते, मला जास्त प्रमाणात नाही आवडत. तर परंतु मी खाऊ शकते, असं काही नाही की बनवायचा कंटाळा आला की माणूस जे असेल तेच खातो. सो अशा प्रकारे इथे मटकीला देखील मोड आले होते आणि स्प्राऊट ठेवण्यासाठी मी हे कंटेनर सध्या यूज करते, कारण छोटे छोटे आहेत तर एका भाजीचे स्प्राऊट एका कंटेनरमध्ये बसतात. आणि हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते, 6 कंटेनर होते. तर हे डाळ वगैरे ठेवायला म्हणजे बरे पडतात असे म्हणून मागवले होते मी. परंतु अर्धा किलोचे म्हणजे अर्धा किलोही नाही बसत ऑलमोस्ट त्याच्यामध्ये. सो त्यामुळे म्हटलं की स्प्राऊट वगैरे छान राहतील त्यात. तर कांदा टोमॅटो घालूनच बनवणार होते, कारण माझा जो वाटण होतं काळ्या मसाल्याचं तर ते संपलं होतं. सो अशा प्रकारे माझा कांदा टोमॅटो चिरून त्याच्यामध्ये जो घरचा मसाला आहे तर त्याच्यामध्येच आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून बनवणार होते मी आज मटकीची भाजी. आणि जेवणामध्ये सर्वांना बीटरूटची चपाती बनवली होती, सोबतच मसाले भात होता आणि मटकीची भाजी देखील बनवलेली होती, तुम्हाला माहितीच आहे. तर असं सिंपल जेवण होतं आणि सर्वांना आवडते ॲक्च्युली मटकीची भाजी, तर फेवरेट आहे घरामध्ये. आणि इथे मला पॉटमध्ये काही कोथिंबीर लावायची होती. सो मी अशा प्रकारे कोथिंबीरचे म्हणजे धने जे आहेत धने, तर धन्यांना फोडून घेत होते. तर धने अर्धे फोडले तरच उगतात. सो त्यामुळे अशा प्रकारे लाटण्याने वरून मी प्रेस करून घेत होते. तर इथे अजून पालकचं बी होतं आणि शेपूचं देखील बी होतं. तर हे मला माझ्या दादाने दिलं होतं येताना. तर अशा प्रकारे मी म्हणजे व्यवस्थित ठेवलं होतं पॅक करून वगैरे, की आता जेव्हा लावायला लागेल तेव्हा मी ते बाहेर काढेन.
तर मला माहिती नाही कोणती पालक आहे, परंतु मी म्हटलं लावून पाहावं, उगली तर उगली, कारण बिया भरपूर दिवसांच्या झाल्या होत्या. सो धने तर मी आत्ता विकत आणलेले होते आणि अशा प्रकारे इथे मी पॉट माझ्याकडे होता अवेलेबल. सो त्याला मी खाली होल पाडलं होतं. ॲक्च्युली तुटला होता हा माझा पॉट खालनं, तर म्हटलं की ते आपल्याला गार्डनिंग करायला कामाला येईल. आणि अशा प्रकारे मातीही आणली होती मी. सो माती घालून घेतली आणि माती म्हणजे खूप ॲक्च्युली इथे माती नाही भेटत, वेगळंच काहीतरी प्रकारचं असतं, खतसारखं असतं, खतासारखं. तर मी एक इंडोर प्लांट आणलं होतं. तर अशा प्रकारे ते इंडोर प्लांट आणि त्याच्यासाठी मी एक पॉट देखील आणला होता, तर तोही भरून घेतला. आणि म्हणजे दोन्ही कामं झाली माझी, कारण जर तुम्ही बाहेरून पॉट आणलेले ट्रान्सफर नाही केले दुसऱ्या पॉटमध्ये तर ते सुकून जातात वगैरे. त्यामुळे म्हटलं की पटकन ट्रान्सफर करून ठेवावं. तर अशा प्रकारे मी शेपूचं बी आणि त्यानंतर धने जे मी म्हणजे फोडले होते ते धने आणि पालकही त्यामध्ये घालून घेतली. तर मला आवडतं ॲक्च्युली खूप जास्त की बाल्कनीमध्ये पॉट म्हणजे भाज्या वगैरे ग्रो करायला. तर आता मला जसं जसं टाईम भेटत जातो तसं मी ट्राय करते की मी वेगवेगळे प्रकार लावेल आणि जे ग्रो होऊ शकतात. असं नाही की तुम्ही काही भोपळा वगैरे लावला, भोपळा आय डोंट थिंक की ग्रो होईल. म्हणजे झाड जरी वाढलं तरी त्याला भोपळे लागणं मुश्किल आहे. सो त्यामुळे जे ग्रो होण्यासारखं आहे तर तेच मी ट्राय करते. आणि अशा प्रकारे आम्ही इथे फोटोज लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर खूप छान दिसत होतं वॉलवरती. आणि आमच्या ह्या आठवणी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये एक फोटो राहिला लावायचा आमचा. तर त्यात माझे सासरे, आई आणि मी आणि माझे मिस्टर काऊ आहेत. तर ॲक्च्युली त्याला होरिझॉन्टल म्हणजे बनवायला सांगितलं आहे, परंतु त्याने अजून बनवलं नाही आहे तो. तर आम्ही याच्यातला एक रिमूव्ह करून त्याच्यामध्ये लावणार आहोत. आणि तुम्हाला सांगितलं की बाल्कनीला जाळी लावायला येणार आहेत, तर त्या दिवशी आले नाहीत ते, तर दुसऱ्या दिवशी आले. सो अशा प्रकारे आम्ही बाल्कनीला जाळी लावून घेतोय, कारण खूप कबूतरं खराब करतात त्यामुळे. नमस्कार मंडळी. तर मला सगळेजण विचारत असतात की राघवसाठी तू कोणते प्रोडक्ट्स यूज करते, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फर्स्ट म्हणजे जनरल वॉश. तर राघवसाठी मी सोप म्हणून सेबामेडचं जनरल वॉशचं जे लिक्विड आहे तर ते यूज करते. तर ते अशा प्रकारे आहे. आणि ॲक्च्युली महाग आहेत खूप, सेबामेडचे सगळेच प्रोडक्ट महाग आहेत, परंतु भरपूर दिवस जातात आणि क्वालिटी देखील तेवढी छान आहे त्यांची. सो त्यामुळे मग मी हेच यूज करते. त्याचसोबत बेबी म्हणजे बाळाला डायपर रॅशेस होतात, सो त्यासाठी मी सेबामेडचीच डायपर रॅश क्रीम यूज करते. तर ही अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सध्या त्याला खूप होतात रॅशेस, सो मी त्याला डायपर रॅशेस क्रीमच लावते. रोज सकाळी आंघोळ वगैरे झाली की डायपर आपण चेंज करतो त्यावेळी मी लावून देते. कारण आता एक जवळजवळ 15 दिवस झाले मी रेग्युलर डायपर यूज करते त्याला, कारण त्याला ना त्रास होतोय सर्दी वगैरे होऊ नये म्हणून. त्यामुळे मग मी डायपर यूज करते. सो त्याला रॅशेस वगैरे होतात, तर मग मी ही क्रीम लावली की अजिबात रॅशेस होत नाहीत, काहीच होत नाही. आणि एका दिवसात रॅशेस झाले तरी ते लगेच म्हणजे बरे देखील होतात. सो मी ही क्रीम यूज करते. आणि त्यानंतर
सेबामेडचा शॅम्पू आहे तो राघवसाठी आणि गाऊसाठी दोघांसाठी मी हा यूज करते. गार्गीलाही मी पहिल्यापासून सेबामेडचेच प्रोडक्ट यूज केलेत. नवीन सुरुवातीला आम्हाला माहिती नव्हतं तेव्हा आम्ही वेगळे प्रोडक्ट्स म्हणजे मी ट्राय केलेले आहेत. हिमालयाचा एकदा केलेला आहे. तर सोबतच बबल बाथ. राघवला अजून बबल बाथ देत नाही, परंतु गाऊ म्हणजे खेळते, पाणी खेळायला आवडतं तिला. सो गाऊसाठी देखील सेबामेडचा बबल बाथ मी यूज करते. आणि मसाज करण्यासाठी राघवला आम्ही पहिल्यापासूनच हे आल्मंड ऑइल यूज केले, लाकडी घाण्याचं तेल. तर हे मी इंडियावरून येताना घेऊन आले होते. ऑलरेडी येताना मी एक बॉटल आणली, माझ्या मिस्टरांनी दुसरी आणली. आता राघवला मसाज करत नाही कारण तो मसाज करून देत नाही. सो एवढी बॉटल तशीच आहे. तर मी ही कुकिंगला वगैरे यूज करू शकते. आणि त्यासोबतच बॉडी लोशन म्हणून राघवला मी हे सेबामेडचं बॉडी लोशन यूज करते. आणि अजून राघवला जे नानचा फॉर्म्युला देते मी, मिल्क फॉर्म्युला, तर तो तुमच्यासोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता. आणि हे आहे डेंटॉनिक. तर राघवला तर दात येत आहे, सो मी डेंटॉनिकच्या 2 बॉटल घेऊन आल्या. तर दोन्ही अर्ध्याच्या खाली गेलेल्या आहेत. तर रोज 2 ते 3 मी देते, कारण तो रडायला लागला वगैरे की मग मी त्याला या बॉटलमधली एक टॅबलेट काढून देते. तो खुश होतो. आणि 2-3 वेळाच दिवसात देते, जास्त नाही देत मी. तर अशा प्रकारे मी राघवसाठी हे प्रोडक्ट यूज केलेले आहेत. आणि बेबी मसाज ऑइल सेबामेडचं माहिती नाही मला चांगलं आहे की नाही, कारण मी एकदा यूज केलं होतं गार्गीसाठी. तर गावला त्याने रॅशेस वगैरे आले होते, स्किन इची होत होती तिची, त्यामुळे मग राघवला यूजच नाही केलं ते. डाबरलालचं गार्गीसाठी मी डाबरलालचं जे मसाज ऑइल आहे इंडियावरून तेच मी घेऊन आले होते येताना, गार्गी लहान होते तेव्हा. परंतु राघवसाठी मी हे आल्मंड ऑइल यूज केलं. तर म्हणजे सेबामेडचं मसाज ऑइल मला म्हणजे गार्गीला सूट न झाल्यामुळे मी दोघांसाठी यूज नाही केलं. सो अशा प्रकारे आहेत राघवचे आणि गाऊचे प्रोडक्ट. आणि अशा प्रकारे राघवला जवळजवळ 7 ते 8 वर्ष आता मी हेच प्रोडक्ट यूज करणार आहे. डायपर रॅशेस क्रीम नाही, कारण राघव 2-3 वर्षाचा होईपर्यंत त्याचे डायपर म्हणजे सुटतील. डायपर वगैरे मी नाही जास्त दिवस म्हणजे यूज करणार, त्यामुळे जोपर्यंत डायपर यूज करणार तोपर्यंत डायपर रॅशेस क्रीम यूज करणार. सो अशा प्रकारे आहेत राघवचे प्रोडक्ट्स. तर मला खूप सारे प्रश्न येत होते की तू राघवसाठी कोणते प्रोडक्ट्स वगैरे यूज करते. सो असे आहेत ते. आणि तुम्ही चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज केले तर बाळाच्या स्किनलाही काही हानिकारक म्हणजे हानी होत नाही स्किनची देखील. तर तुम्ही आणि कोणतेही प्रोडक्ट घेताना आधी थोडंसं वापरून पाहायचं आणि मग त्यानंतरच बाळाला अप्लाय करायचं. आधी थोडंसंच यूज करून पाहत जा, कारण असंच मी गाऊलाही म्हणजे सूट नाही होत. तिला मसाज ऑइल आहे सेबामेडचं सूट नाही होत, परंतु तिला बाकीचे ऑइल्स वगैरे सूट होतं. सो त्यामुळे मग मी सेबामेडचं यूजच नाही केलं, राघवलाही यूज नाही केलं त्यामुळेच. आणि गाऊचं चाललंय स्टडी, कारण तिचा स्कूलचा प्रोजेक्ट आहे तर ती प्रोजेक्ट बनवते. झाल्यावर तुमच्यासोबत शेअर करू आम्ही. प्रॉप बनवायचेत ना, काय करायचे? फ्रेंच कॉम्पिटिशन आहे गाऊला. आणि गाऊने हिंदी नाही घेतलाय तर गाऊने घेतलाय फ्रेंच लँग्वेज. सो फ्रेंच कॉम्पिटिशन. हां, आणि तिला आवडते ना फ्रेंच. करा. ती फोनवर प्रॅक्टिस पण करत असते. आणि बाहेरचा व्ह्यू असा आहे. दिवाळी आहे बाल्कनी मधून. तू मी खाते आणि गाता मी हाऊ टू ड्रॉ स्कूल सरप्राइजेस बघते. अच्छा, तुला प्रोजेक्ट बनवायचं त्यासाठी. आणि गावला ऑमलेट आणि बीटरूटची चपाती, आज हेल्दी चपाती ना. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी डाळीचं पिठलं बनवलं होतं. आणि इथे आहे मसाले भात दुपारी राहिलेला, आणि सोबतच माझ्याकडे बॉईल केलेला बटाटा होता तर त्याची चटणी देखील मी बनवली होती. आणि बीटरूटची चपाती होती. नमस्कार मंडळी. आणि तुमच्यासोबत जाळी लावलेली शेअर करायची. तर केवढं पाणी साठलंय पाहू शकता तुम्ही. पाऊस वगैरे काही आलेला नाही आहे, तर झाडांचं पाणी गळालेलं. आणि इथे वरती जाळी लावताना त्यांच्याकडनं खाली खराब झालं जरा. सो अशा प्रकारे जाळी लावली आहे. आणि आता माहिती नाही कबूतर खराब करणारच, वरती बसलं की खाली खराब होतं. सो आता हे मी उद्या वॉश करून काढेल आणि मग त्यानंतर बघू आता काय काय व्यवस्थित ठेवता येते आणि किती राहणार आहे व्यवस्थित ते. तर रात्र झाली, आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. अरे इथे आतमध्येही काही झाडं ठेवलेत, तर इकडेही आहेत या साईडला. आणि उद्या वगैरे क्लिनिंग करेल मी, आज नाही करणार. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.